नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये। आज आपण पातीच्या कांद्याची भाजी तयार करणार आहोत। त्यामध्ये मी हिरवी पात न वापरता जो हा फक्त पातीला जो कांदा निघतो हा वापरलेला आहे। याला काही जण पातीच्या कांद्याची भाजी म्हणतो किंवा मग पातीच्या कांद्याची चटणी पण म्हणतो। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत चवदार लागते, पण शक्यतो मला ही जी आवडते ती ज्वारीच्या भाकरीसोबत। अगदी साधी सोपी 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे। टिफिनला पण तुम्ही झटपट ही भाजी अशी देऊ शकता। अगदी छान भाजी तयार होते। रेसिपी शेवटपर्यंत बघा। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल। आता आपण पातीच्या कांद्याची भाजी तयार करायला सुरुवात करूया। आज आपण हा जो पातीचा कांदा असतो याची पात पूर्ण काढून टाकली, मी फक्त कांदा वापरतीये। मी याची आपण छान अशी खमंग अशी भाजी तयार करणार आहोत। तुम्हाला जर यामध्ये पात वापरायची असेल तर तरी पण तुम्ही वापरू शकता, पण मी शक्यतो हे कांदा वापरते, त्यामुळे अगदी टेस्टी भाजी तयार होते। हे स्वच्छ धुवून घ्यायचं। आणल्यानंतर खूप प्रमाणात माती असते पातीच्या कांद्याला ह्या, त्यामुळे स्वच्छ धुवून घेतलेला हा कांदा आहे आणि थोडंसं वरची अशी जी साल आहे ते मी काढून घेते। आता ह्या सर्व कांद्याची अशी वरच्या साईडचं जे भाग आहे हा काढून घेऊया। आता ह्या पातीच्या कांद्याचं हे वरचं जे साल आहे ते पूर्ण आपण काढून घेतलेलं आहे। आता हे कट करून घ्यायचं आहे। कट करताना ह्या मुळ्या पूर्ण काढून घ्यायच्या। तर मी याचे असे गोल काप करणार आहे, तुम्ही असं हे असे कट करणार आहे मी गोलसर। तुम्हाला जर कट करायचं असेल तर तुम्ही अशी उभं चीर देऊन असे पण तुम्ही कट करू शकता, पण मी शक्यतो असे गोल कट करते, त्यामुळे भाजी पण वेगळी लागते। प्रत्येक भाजी कट करण्यामध्ये पण चवीला बदलले जाते, त्यामुळे मी शक्यतो अशी गोल गोल तयार करते। खूप जण याची चटणी पण तयार करतात, मिरची वगैरे घालून, ठेसा म्हणा किंवा मग चटणी म्हणा। तर आता हे सर्व कांद्याची जे पातीचा जो कांदा आहे तो पूर्ण कट करून घेऊया। कांदा आपण पातीचा चिरून घेतलेला आहे पूर्ण। ही भाजी मी लोखंडी तव्यात बनवते। तव्यात बनवल्यामुळे अजून त्याला टेस्ट छान येते, की लोखंडी कढई असो किंवा मग लोखंडी तवा असो यामध्ये तुम्ही बनवा। नसेल तर कोणत्याही कढईमध्ये तुम्ही बनवली तरी चालते। इथे मी गॅस सुरू करून तवा गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये एक पळीभर आपण तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झाले, यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तडतडली की यामध्ये जिरं टाकून घ्यायचे। तर मोहरी तडतडली, कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचे। हा जो चिरून घेतलेला पातीचा कांदा आहे हा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। मी साधारण एक जुडी आणली होती, त्यातली अर्धी जुडीचा पातीचा कांदा वापरते मी। आता हे पूर्ण कांदा यामध्ये टाकून घेऊया। हे 2 मिनिट तेलावरती छान परतून घ्यायचं। 2 मिनिट तेलावरती परतून झाले। पात शिजायला अजिबात वेळ लागत नाही, आपण कच्चा पण कांदा खातो, त्यामुळे हे फार शिजून घ्यायचं नाही। चिमूटभर मीठ टाकायचं आहे आवश्यकतेनुसार, हळद टाकून घ्यायची, लाल तिखट आवश्यकतेनुसार, हिंग मी कच्चा वापरते, तडक्यात वापरलेला नाहीये। तडक्यामध्ये वापरल्यावर एखाद्या वेळेस करपले जातो, मग त्यामुळे मी शक्यतो या पद्धतीने वापरते। थोडीशी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। 2 ते 3 चमचे आपण जो भाजून शेंगदाण्याचा कूट केलेला असतो, फार बारीक नाही करायचा आणि फार जाडसर नाही, असा 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा। शेंगदाण्याच्या कुटाच्या ऐवजी तुम्ही चणा डाळीचं पीठ पण वापरू शकता किंवा मग जाडसर भरड काढून डाळीचा पण तुम्ही वापरू शकता। हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व मिक्स करून झालंय, याच्यावरती झाकण टाकून एक वाफ येऊ द्यायची। आता याला छान वाफ आली आहे, मिक्स करून घ्यायचं आणि गॅस आता बंद करून टाकायचा। गॅस बंद करून ठेवला आहे, पुन्हा थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया। शक्यतो ही भाजी अति जास्त मऊ होईपर्यंत शिजवायची नाही, शक्यतो अशीच राहील इतपतच शिजवायची। ही आपली आता भाजी तयार आहे। भाजी म्हणा किंवा मग कांद्याच्या पातीची चटणी तयार आहे आपली पातीच्या कांद्याची भाजी। ही भाजी तुम्ही झटपट टिफिनला पण देऊ शकता, भाकरीसोबत किंवा पोळीसोबत पण अगदी चवदार लागते, पण मला ही शक्यतो ज्वारीच्या भाकरीसोबत जास्त आवडते। रेसिपी नक्की करून पहा। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल। अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।